शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी आपला शुभचिंतक गोपाल उगले आणि इंडिकेन स्पेशालिटी फर्टिलायझर या कंपनीचा प्रतिनिधी. शेतकरी मित्रांनो, कृषी क्षेत्रामध्ये जर यश मिळवायचं असेल, ते कोणताही व्यवसाय असेल कृषी क्षेत्राच्या निगडीत, आपण जर शेतकरी असाल किंवा कृषी विक्रेते असाल किंवा इतर कोणताही व्यवसाय आपण शेतीच्या निगडीत जर करत असू, त्यामध्ये जर आपल्याला यश मिळवायचं असेल तर वेगळे पण त्या ठिकाणी करावं लागतं किंवा गुणवत्ता आपल्याला त्या ठिकाणी द्यावी लागते. आपल्यासोबत असे एक प्रगतशील किंवा आपल्याला म्हणता येईल की यशस्वी उद्योजक आहेत, जे कृषी निविष्ठा विक्रेते आहेत, ते आपल्यासोबत आहेत. खूप रंजक ही मुलाखत असणारे. आपण जर कृषी विक्रेते असाल, आपण जर शेतकरी असाल किंवा आपण कृषी विद्यार्थी सुद्धा असाल, तर आपण ही मुलाखत पूर्णपणे बघितली पाहिजे. कारण या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्याला खूप गोष्टी शिकायला मिळणार आहेत, खूप गोष्टी आपल्या क्लिअर होणार आहेत. तर सर नमस्कार. नमस्कार. थोडक्यात एकदा तुमचा परिचय द्या. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप पाटील, प्रतीक्षा ॲग्रो जळगाव. बरं, मला सांगा, तुम्ही जे कृषी सेवा केंद्र आपण एक संचालक आहात, तर किती वर्षांपासून आपण या सेवेमध्ये आहात? जवळजवळ 1.5-2 वर्षापासून या सेवेमध्ये आहे सर. फक्त 1.5 ते 2 वर्ष तुम्हाला झालेत या क्षेत्रामध्ये, बरोबर? मला सांगा, आता तुमचा आधीचा सुद्धा कृषी क्षेत्रामध्ये अनुभव होता आणि आता तुम्ही कृषी सेवा केंद्राचे संचालक आहेत. मला सांगा, आजच्या घडीला शेतकऱ्यांना कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे? कारण काळ आज खूप बदललेला आहे. कोणती अशी आवश्यकता कृषी क्षेत्रामध्ये? मी बरेच वर्ष एक प्रतिनिधी म्हणून मी काम केलं सर ॲग्रिकल्चर क्षेत्रामध्ये, म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये. ओके. ग्राउंडवर फिरत असताना मला एक अभ्यास झाला की शेतकरी छोटा असो वा मोठा, त्याची नेहमी डिमांड असते क्वालिटी प्रॉडक्ट मिळालं पाहिजे, गुणवत्तेचे प्रॉडक्ट मिळालं पाहिजे. बरोबर. त्या हेतूने कस्टमर पाऊल टाकत असतो. बऱ्याच वेळेस बघितलं जातं कॉस्ट कटिंग साठी ही फक्त डेफिनेशन आहे की कॉस्ट कटिंग, पण शेतकऱ्यांची रिक्वायरमेंट काय आहे? प्रॉडक्ट कितीही महागडा असलो, मला रिझल्ट आले पाहिजे, रिझल्ट फक्त गुणवत्ता पाहिजे, गुणवत्ता पाहिजे. तर मार्केटची नीड अशी आहे की क्वालिटी प्रॉडक्ट जर मिळालं तर ते केव्हाही कुठेही जाऊन घेऊ शकतात आणि आपल्या शेतीसाठी उपयोग करू शकतात. मला सांगा, आता म्हणजे इंडिकेमची तुम्ही प्रोडक्ट विकताय, शेतकऱ्यांना सांगताय, मला सांगा, का इंडिकेम अशी वेगळी का वाटते तुम्हाला? मी बरेच वर्ष XYZ कंपनीमध्ये काम करत असताना जेव्हा मार्केटमध्ये फिरायचो, तर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांच्या तोंडातून मला आपल्या कंपनीबद्दल माहिती मिळायची. मग मी पर्सनली रिपोर्ट पण घेतले की रिझल्ट बघितले, आणि जेव्हा मी स्वतः कन्सल्टन्सी किंवा ॲग्रोनॉमिस्ट म्हणून जायचो, तर माझं रिकमेंडेशन बी आपल्या प्रॉडक्ट बद्दल बरंच असायचं. तर मला जो फीडबॅक यायचा मार्केटमधला की शेतकऱ्याच्या फोन आहे, सर तुम्ही मला हे सांगितलं, तुम्ही सोडलं आणि मला अतिशय सुंदर रिझल्ट मिळाले. याच्याने शेतकऱ्याचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण बदलायचा आणि माझा कंपनीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा. विशेष करून सांगतो, जेव्हा मी ठरवलं की मला नोकरी सोडून उद्योग सुरू करायचा आहे, शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्र सुरू करायचे किंवा शेतकरी निगडीत आपल्याला काहीतरी सुरू करायचंय, शेतकऱ्यांना सेवा द्यायची आहे, तेव्हा मी पहिला फॉर्म इंडिकेमचाच भरला ऍज अ डीलर म्हणून, की मला इंडिकेमच्या प्रॉडक्टचे डीलरशिप घ्यायची. ओके. बरं, आता इंडिकेमचं तुम्ही आधी सुद्धा रेफर करत होते की बाबा शेतकऱ्यांना इंडिकेमचेच प्रोडक्ट दिले पाहिजेत, असाही निर्णय घेत होते. आणि आता दुसरी गोष्ट, आता तुम्ही दुकान शॉप चालू केलंय, शॉपच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त इंडिकेमच शेतकऱ्यांना, ज्यावेळेस समजा की बाबा आता काहीच नाही, आता आपल्याला इंडिकेम विकल्याशिवाय किंवा इंडिकेमचं प्रोडक्ट दिल्याशिवाय या ठिकाणी काहीच पर्याय नाहीये, त्या ठिकाणी तुम्ही इंडिकेम देताय. आता मला सांगा, इंडिकेम मध्ये विशेष काय वाटतं तुम्हाला, असं की इंडिकेम का देताय? विशेष करून ऍक्च्युअल काय सर, प्रॉडक्ट मध्ये भयंकर क्वालिटी आहे. ऑलरेडी डिमांडच खालून चांगली आहे की कस्टमर जेव्हा येतो तेव्हा तो हक्काने मागतो की मला हे प्रॉडक्ट पाहिजे, आणि दिल्यानंतर त्याचे फीडबॅक पॉझिटिव्ह येतात. आणि बऱ्याच वेळेस बघितलंय क्रिटिकल कंडिशन मध्ये, बऱ्याच अति तापमानात, अति थंडीमध्ये, अति पावसामध्ये बरेच प्रॉडक्ट रिझल्ट दाखवत नाही म्हणजे ते प्रॉडक्ट खराब आहे असं नाही, त्याचे रिझल्ट कदाचित नंतर दिसतात, पण प्रॉडक्ट हे सजेस्ट केल्यानंतर किंवा हे दिल्यानंतर त्याच्या इन्स्टंट 2 दिवसात 3 दिवसात ग्राउंडवरचे रिपोर्ट येऊन जातात की सर मला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, मला असे रिझल्ट मिळाले. म्हणून आपण हातात घेतो किंवा हक्काने शेतकऱ्यांना सांगतो की हे वापरा. बरोबर. आता तुमचा एक अनुभव आहे म्हणून विचारतोय की बाबा, जी टेक्नॉलॉजी इंडिकेमची वेगवेगळ्या मध्ये असेल, वेगवेगळ्या प्रोडक्ट मध्ये वेगवेगळी टेक्नॉलॉजी, त्याबद्दल काय सांगा? खूप सुंदर आहे सर. म्हणजे मी बरेच प्रॉडक्ट विकताना बघितलं का, ऑब्झर्वेशन बी केलं, तुमची अँटी काल्क एकदम भारी आहे, तुमचं पेंटॉक्साइड मधला जो फॉस्फरस आहे तो अतिशय सुंदर आहे.
विशेष करून मला फायटन बद्दल फार फार मोठी कल्पना नव्हती. पण तुमच्याच प्रतिनिधींनी मला 1-2 वेळेस सजेस्ट केलं की असं असं प्रॉडक्टचे फंक्शन आहेत किंवा काम करतं. तर मी अक्षरशः फायटेनचा फॅन होऊन गेलो की फायटेन म्हणजे ओव्हरऑल काम करायला एक प्रॉडक्ट आहे. म्हणजे ते बुरशीनाशकचं बी काम करतं, तुमचं रोगराईपासून वाचवण्याचं बी काम करतं. म्हणजे बरेच त्याच्यात दडलेले गुण आहेत की ते बाहेर दाखवतात. म्हणून मी बऱ्याच शेतकऱ्यांना रिकमेंडेशन पोगा भरणीसाठी बी फायटन करतो, पपई पिकावर फवारणीसाठी पण फायटन करतो. विशेष पपई पिकाला येणारा जो मेजर प्रॉब्लेम आहे फायटोप्थोरा, पिथियम, त्याच्यासाठी फायटन सजेस्ट केलं जातं. आणि मल्टीपर्पज काम करतं. विशेष बऱ्याच शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी मला बी कल्पना होती, बरेच शेतकरी आले होते की मला घरावर फवारणी करायची तर मला फायटन द्या. मी बुचकळ्यात पडलो होतो की हे असं का असं मारताय, म्हणजे जर स्कॉर्चिंग आली एकदम नाजूक असतं केळं. तर शेतकऱ्यांनी हक्काने सांगितलं मला की संदीप भाऊ आम्ही दरवर्षी वापरतो, अतिशय सुंदर रिझल्ट आहेत. म्हणजे मला शॉक बसला की फायटेन केळी घडावर शायनिंगसाठी कलरसाठी वापरलं जातं. अतिशय सुंदर रिझल्ट आहेत. आणि मी म्हणतो ना, म्हणजे सगळ्यांचा बाप प्रॉडक्ट म्हणायला काही हरकत नाही. बरोबर. फायटेन शेतकरी मित्रांनो, कोणताही जर व्यवसाय आपण करत असाल तर एवढी चिकित्सक बुद्धी आपली असली पाहिजे की हेच का, हे विकतोय, हे देतोय, तर मग हेच का विकायचं, एवढी चिकित्सक बुद्धी असली पाहिजे. शेतकरी मित्रांनो, यांनी फायटिन विषयी आपल्याला एक गोष्ट सांगितली की फायटिन मध्ये सगळंच आहे. बरोबर आहे. फायटिन तुमचं रोगराई पसरवण्यापासून वाचवतं, किंवा दुसरी गोष्ट म्हणजे बुरशीनाशकाचंही काम होतं. तिसरी गोष्ट म्हणजे अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन त्या ठिकाणी होतं, ऑर्गॅनिक कार्बन सुद्धा मिळतो, हेच यांनी सांगितले. मला सांगा, आता जे तुम्ही इंडिकेमचं आतापर्यंत करत आलात, इथून पुढची जी वाटचाल असणार आहे इंडिकेम तुमच्या व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सेवेसाठी, ती कशी असणार? सुंदर असेल सर. फक्त कंपनीने आम्हाला चांगला सपोर्ट करावा, कंपनीने वेळेवर माल पाठवावा. कारण की बरेच गेल्या 2 महिना बराच माल नव्हता, शेतकरी फिरून गेले, पलटून गेले. कंपनी जर योगदान चांगलं ठेवलं, आम्हाला वेळेवर माल पुरवला, तर आम्ही नक्की चांगलं मेहनत घेऊ. म्हणजे प्रॉडक्ट ऑलरेडी मार्केटची नीड आहेच. आणि बऱ्याच मी हक्काने सांगतो, जसं इंडिकेम तसे बऱ्याच कंपन्या आहेत माझ्याकडे की जे ऑलरेडी चांगल्या काम करतात, त्यांचे प्रॉडक्ट पण चांगले आहेत. पण ऑलमोस्ट यामध्ये ही कंपनी विशेष आहे. मला सांगा, आता शेतकऱ्यांना ज्यावेळेस तुम्ही इंडिकेमचे प्रोडक्ट देताय त्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय असतात? अतिशय सुंदर असं, म्हणजे हासराचे रास सांगायला हरकत नाही. म्हणजे शेतकऱ्यांच्या की जो नंतर निर्माण होणारा जो अडचण आहे तो सॉल्व्ह होऊन जाते आणि शेतकरी सॅटिस्फाईड असतो. म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन सुद्धा चांगले. विशेष करून तो 2 लोकांना परत पाठवतो आणि परत सुद्धा तो ज्यावेळेस खरेदी करण्यासाठी त्यावेळेस इंडिकेमचे 100% रिपीट कस्टमर आहे. शेवटचा प्रश्न असा की तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल? मी शेतकऱ्यांना हात जोडून एक विनंती करेल की बरंच आता कॉम्पिटिशन वाढलंय, बऱ्याच कंपन्या मार्केटमध्ये उतरलेल्या आहेत. कुठलंही वापरा, सांगताना शेतकऱ्यांनी अभ्यासपूर्वक प्रॉडक्ट हातात घ्या. कारण की पैसा आपल्याला द्यावा लागतो, आपल्याला मोजावा लागतो. आपण कुठल्या कंपनीला ब्लेम करू शकत नाही, नाव ठेवू शकत नाही. पण शेतकऱ्यांनी जसं आमच्या भाषेत ताक फुकून प्यावा. लोक चहा पितात, पण आता ताक फुकून प्यावा अशी वेळ आलेली आहे. कारण की मार्केट कधीही कोसळून जातं, कधी वर्ल्ड वॉर सुरू होऊन जातं, राजकीय क्षेत्रात कधी मोठ्या घडामोडी होतात, निसर्ग साथ देत नाही.